शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू माझा राजा, माझा खिळला क्रूसावरी, माझा येशू पालनहारा. येशू माझा राजा, माझा खिळला क्रूसावरी, माझा येशू पालनहारा. भूमीवरी बळबळा गळती रक्त धारा, माझा येशू तारणहारा. भूमीवरी बळबळा गळती रक्त धारा, माझा येशू तारणहारा. मुकुट शिरी कंटकातेरी, राजा कसा हा न्यारा. मुकुट शिरी कंटकातेरी, राजा कसा हा न्यारा. भाला रोविला त्याच्या उरी, रक्ताळली धरा, माझा येशू तारणहारा. येशू माझा राजा, माझा खिळला क्रूसावरी, माझा येशू पालनहारा. क्रूसाखाली उभी मारिया, गाळीते अश्रुधारा. क्रूसाखाली उभी मारिया, गाळीते अश्रुधारा. उर फाटले तिचे तरी, सोडिले नाही नीरा, माझा येशू तारणहारा. येशू. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 26 ही वचने. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 26 ही वचने. आत्म्याच्या द्वारे निष्फळ होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 26 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी आत्म्याच्या फळाविषयी आपण पाहतो. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो माझ्या प्रियानो, जे आत्म्याचे फळ आहेत ते सर्व
परमेश्वराने येशू ख्रिस्ताचे जे लोक आहेत त्या प्रत्येकाकरिता दिलेले आहे. कारण जे कोणी येशू ख्रिस्ताचे आहेत त्यांनी या सर्व गोष्टी देवाच्या वचनात लिहिलेल्या देह स्वभाव वधस्तंभावर खेळलेला आहे. येशू ख्रिस्ताने स्वतः त्याची किंमत चुकवलेली आहे आणि त्याच्याद्वारे माझ्या प्रियानो आम्हाला त्याच्या नावामध्ये आम्हाला विजय आहे. जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, मग पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड असणारे व एकमेकांचा हेवा करणारे होणे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराच्या वचनात आम्ही वाचतो, माझ्या प्रियानो, या सर्व गोष्टी जर तुमच्या आणि माझ्या जीवनात आहेत तर देवाचं वचन सांगते की जर आम्ही परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगत आहोत आणि आपण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जर चालत आहोत तर आपण आपल्या जीवनात हेवा किंवा चीड हे असायला नाही पाहिजे. कारण परमेश्वराने त्या सर्व गोष्टीसाठी किंमत चुकवलेली आहे. स्वतः त्याने या एक एक गोष्टीसाठी परमेश्वराने किंमत चुकवलेली आहे आणि परमेश्वराने त्या आत्म्याची फळे आपल्या लोकांना दिलेली आहेत. त्या आत्म्याच्याद्वारे जे निष्पन्न होणारे फळ परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत आणि म्हणून नेहमी ते फळ तुमच्या आणि माझ्या जीवनात दिसायला पाहिजे. कारण नियमशास्त्र देखील सांगतो की जे कोणी आत्म्याच्या द्वारे चालवले जात आहेत त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जगावे आणि तो आत्मा परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. तो आत्मा आमची अगुवाई करतो आणि म्हणून त्याचं ऐकून नेहमी तुम्ही आणि मी जीवन जगायला पाहिजे. देव बाप करू या वचनाने तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. परमेश्वर बाप्पा, तो आपल्या पुत्राच्या द्वारे येशू ख्रिस्ता स्वतः प्रभू त्या सर्व गोष्टी क्रूसावर बलिदान केला आणि म्हणून परमेश्वर बाप्पा ज्या लोकांना त्या आत्म्याचं फळ मिळालं नाही, परमेश्वर बाप्पा जे लोक तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत, परमेश्वर आज त्या प्रत्येकास प्रभू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालीव, प्रत्येकास तुझं पवित्र आत्मा दे प्रभू आणि त्याच्या प्रेरणेने चालणारे प्रत्येक जण असावे अशी तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो. कारण प्रभू जर आम्ही देह स्वभावाने चालतो प्रभूची तर अनेक गोष्टी आमच्या जीवनात आहेत, पण परमेश्वरा तुझा आत्मा जर तू आम्हाला देऊ केलेला आहेस, तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने जर आम्ही चालतो तर त्या आत्म्याचे फळ आमच्या जीवनाच्या द्वारे दिसतात. देव बाप्पा तुला धन्यवाद देतोय प्रभू, तू असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो एक आमेन. राजा माझा खिळला क्रूसावरी माझा येशू पालनहारा. येशू माझा राजा माझा खिळला क्रूसावरी माझा येशू पालनहारा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 180027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.